पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. काय गा जुन्या जुन्याची आठवण वगैरे आली की काय? नाही ग, आठवण कसली येते, पेच करून गेली आयुष्यामध्ये. म्हणजे काय? अगं आता या रविवारी तीथ आहे ना तिची, मग आता ती करायची का नाही करायची याचा विचार करतेय मी. म्हणजे बघ ना, आता नवीन सून आली आहे घरामध्ये, तिला असं नको वाटायला की हे सगळं रमा 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 रमाच करतायत, माझा काही विचारच करत नाही. बरं तो राघव, त्याच्या पण डोक्यावर रमाचंच भूत आहे. काय करायचं, गेली रागवून तर करायचं काय? मग घासा भांडी, करा जेवण. आई प्लीज काही कर, पण तू जेवण नको बनवूस. तू वर्ष कशाला टेन्शन घेतेस अगं? ही आनंदी सोडून जाणाऱ्यातली नाही. ते आहेच ग, ते मला कळतंय, पण मला हिचं टेन्शन येतंय. हिचं नाही केलं ना तशी भटकत राहील आपल्या अशा आजूबाजूला आणि दाबेल एखाद्याचा गळा. काय 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 झालं? वर्षा वर्षा ए सोनू काय झालं? काय काय हे अडकलं. कोणाचं काय तर कोणाचं काय, मी घाबरले. आई अहो डब्बा. अगं बाई, डबा नेलाच नाही का त्यानं? हे बघ असं करतो हा मुलगा. संपलाय म्हणून खाली गेले होते दूध आणायला, डब्बा भरून ठेवला होता तरी पण विसरले. काही नाही, लक्ष नको देऊ त्याच्याकडे, काही लक्ष नको देऊ. हे दिवस जवळ आले की असाच करतो तो. काय हे दिवस म्हणजे? अगं रमाची तीच आहे ना आता परवा, येते रविवारी. त्यात तिचा फोटो पण घरात नाहीये म्हणून दाखवते, बाकी काही नाही. असं म्हणजे आता तुला तर माहिती आहे, तू तर गावची मुलगी आहे, तुला हे सगळं माहितीच आहे ना. तर ते तिथी वगैरे ते करावंच लागतं ना ग, म्हणून मग हा विषय असा निघाला. म्हणजे तू नाही म्हणत असेल तर काहीच हरकत नाही. म्हणजे मग आपण यावर्षी फक्त जेवणाची वाडी ठेवून देऊ तिच्या नावाने. अगं आई, तसंही दरवर्षी कुठे काय करतो आपण? जेवढं झेपतं तेवढं करतो ना आपण. अगं आनंदी, आम्ही जेवण सुद्धा बाहेरून आणतो, माहितीये का तुला? अगं नाही ग, माझे गुडघे ना असे म्हणजे गुडघ्याचं बघ आता चालता चालता असं झालं. आई झेपतच नाही माझ्याच्याने. बस तेवढं करते मी. थोडे सरक तिकडे सरक जरा. नाही हे बघ आनंदी, हे बघ माझं असं काही म्हणणंच नाहीये की केलंच पाहिजे नाही केलं पाहिजे. तू ठरव करायची का नाही करायची तिथी. नाही हो आई, रमाताईंची तीथ आपण करायलाच हवी. तुम्ही मला सगळं सांगा, मी करते तयारी. बाई ग, ती गुणाचीच माहितीये का बाळा. असं 10 जन्माचं पुण्य असेल तेव्हा अशी सून मिळाली मला. हो, रमासारखी नाही आहे. आनंदी, मी ना राघवला फोन करते, त्याला सांगते तिथेचं सगळं सामान घेऊन ये बाबा. तू तोपर्यंत हे सामान आतमध्ये ठेव, मी त्याला फोन करते. अरे राघव, त्या जगदाळ्यांच्या केसचं काय झालं रे? तुझ्यासाठी खूप महत्वाची केस आहे ती. माहिती आहे मला. नेक्स्ट वीक त्याची सुनावणी आहे, त्याचे डिटेल्स चेक करतोय मी. एक्सक्यूज मी. वहिनींचा फोन वाटतं. आईचा फोन आहे, दिसतो? हा आई बोल. राघवा, कामात आहेस कर बाळा? हा, कामं सुरूच आहेत, बोल ना. राघवा, म्हणजे मला असं सांगायचंय, म्हणजे असं मला म्हणजे डोक्यात आलं माझ्या, म्हणजे अरे पितृपंधरवडा आहे ना आता, म्हणजे संपत आला. अरे तर रमाची तिथी करायची ना आपल्याला, तर ते सामान आणायचंय, तर आणशील का बाळा? रमा, रमा तर रुसली आहे, घरी यायचं नसेल कदाचित तिला.
रमा काय करू मी सांग. राघवा ऐकतोस ना? हो ऐकतोय मी. आठवणीने सामान घेऊन या रमाच्या तिथीचं. आई मी घरी आल्यानंतर बोलू आपण. आई हं? व्यवस्थित आहेत ना ते? आवाज बरा येत होता ना त्यांचा? हो तू नको ग काळजी करू. होईल त्याला हळूहळू नवीन संसाराची सवय. होईल. नाहीतर तिला होईल सवय त्याच्या वागण्याची. गप ना जरा. चिंगी काय गो? ए चिंगी, आता माझा टर्न आहे टीव्ही बघायचा. मला बघायचंय. पण मला कार्टूनच बघायचंय. अरे सांग ना लवकर, कशी आलीस शाळेतून? चिंगी काय झालं? एवढ्या लवकर कशी काय आलीस घरी? बरं आहे ना सगळं? तुला बरं वाटतंय ना? दप्तरात बघ. इंग्लिश मध्ये आहे का गो? हो. वाच वाच. It is to inform you that Mr. Karnik, your child is not following school rules despite repeated instructions. चिंगे, तू शाळेचे रूल्स पाळत नाहीस, तेही वारंवार सांगून. Today she did not wear school uniform properly. आता काय घातलंय की अख्खा युनिफॉर्म? काय राहिलंय? केस बघ भूतासारखे सोडले. So we are sending her home from school. चिंगी, असं व्हायला नको होतं ना बाळा. आता काय? आता शाळेला सुट्टी. ए आनंदी, चल आपण आपली गंमत पूर्ण करूया. अगं चल ग. अगं चिंगी, असं नाही. हे बघ मी काय सांगते. काढते. मी थांब, मी काढते. हळू. चिंगी, असं शाळेतनं घरी परत येणं चांगलं नाहीये बाळा. अगं आनंदी, ते नेहमीच आहे ग. तू नको टेन्शन घेऊ. चित्र काढ. हे घे इरेजर, हे शार्पनर, पेन्सिल्स. मी काय सांगते. अगं आनंदी, आपल्याला बाबाला सरप्राईज द्यायचंय ना. तो नाराज झाला होता ना ग, त्याला खुश करायचंय ना आपण. काढ ना चित्र. ए पण पुन्हा असं नाही करायचंस. नाही, अजिबात नाही करणार. तू काढ ना आता चित्र. आता ना डोळे तर झालेले आहेत. आता आपण आईचे काढूया लिप्स. तू सांग मला, तुझ्या आईचे ओठ कसे होते? आईचे मी ना फोटोत ना बघितलं होतं, माझ्यासारखे नव्हते. तर कसं सांगू ना तुला? ठीक आहे, एक काम करते, मी तुला ओठ काढून दाखवते, तू सांग बरोबर आहेत की नाही. ओके? हे बघ असे होते. नाही. ठीक आहे, मी दुसऱ्यांदा काढून दाखवते, मग बघ. हं? बघ असे होते का? नाही ग, माझ्या आईचे लिप्स असे नव्हते. आनंदी, मला नाही आठवत माझ्या आईचे लिप्स. मला ना आईचा फोटो ना पुन्हा एकदा बघायचाय. आई. असं रडायचं नसतं बाळा. काही झालं ना तरी आपण चित्र पूर्ण करायचं. चित्र पूर्ण केलं, ती फ्रेम हॉलमध्ये लागली ना की तुझ्या आईचा चेहरा कधीच नाही विसरणार, कारण ती रोज तुझ्या समोर असेल. पण जर मला चेहराच नाही आठवला तर चित्र कसं काढणार? चिंगी, माझ्याकडे एक जादू आहे. मॅजिक? हा,
मी जे सांगते तसं करायचं, ठीक आहे? घट्ट डोळे बंद कर. आता असं समज की तू आपल्या हॉलमध्ये उभी आहेस. दिसतोय का तुला हॉल? हो आनंदी, मी हॉल मध्ये उभी आहे. आणि ना मला बाबाचं टेबल दिसतंय. छान. आता आपल्या हॉलमधला सोफा दिसतोय तुला? हो, सोफ्यावर बसलेली आजी पण दिसते. हे चिंगी, फोकस कर. तुला हॉल दिसतोय, सोफा दिसतोय. सोफ्याच्या बाजूला जो टेबल आहे तो दिसतोय का तुला? दिसतोय. आणि टेबलाच्या वर काय दिसतंय? आता फोकस करून बघ. तुला तुझ्या आईचा फोटो दिसेल. मला आईचा फोटो दिसतोय. आणि आईचे असणारे लिप्स पण दिसतात. आनंदी, आनंदी, मी आता तुला सांगते की आईचे लिप्स कसे दिसतात. तू काढ चित्र. हे झाले चिंगीच्या आईचे ओठ. आनंदी, सेम टू सेम लिप्स काढलेस. हो ना? आहे की नाही जादू? मॅजिक. मॅजिक. काय ग बाई, हे फोन म्हणजे ना, एवढी छान झोप लागली होती. राघव, का फोन करतो हा मुलगा मला? त्याच्या बायकोला घेऊन दिला ना फोन, तिला कर ना बाबा, माझी का झोप मोडतोस? अरे राघवा बोल. आई, मी बिल्डिंगच्या खालीच उभा आहे. तू आनंदीला पाठव पटकन. काय झालं? काय झालं? आहे काहीतरी काम, तू पाठव ना. काम आहे, पाठवते पाठवते. हा आनंदी, आनंदी. हो आई. आनंदी, आई, आई, काय झालं? काय झालं? तुम्ही आवाज दिला ना मला. हा, तुझा नवरा आलाय खाली, तुला बोलवतोय. जा. कशाला? कशाला काय ते, तू गेला होता ना रमाच्या तिथीचं सामान आणायला, त्यासाठी बोलवत असेल. जा. ठीक आहे, येते मी. हा, ये ये ये. अहो, हळू हळू हळू. एवढी धावपळ करायची काय गरज होती? धाप लागली तुला? ते तुम्ही बोलवलात ना मला. काय झालं? काही नाही. काही नाही म्हणजे काही काम होतं? हो. काय? चल सांगतो, ये. कुठे? तू चल तर. अहो, आपण कुठे जातोय? कळेल तुला, सांग. तू इकडे बघ, गाड्या बघ. इकडे असं वेंदळ्यासारखं चालू नाही चालत. चारी बाजूला लक्ष ठेवायचं असतं. पण घरी पण नाही सांगितलं कोणाला. मग ठीक आहे, जास्त वेळ नाही लागणार. आई वाट बघत असतील. अरे, हे असं असतं, म्हणून चोफेर लक्ष ठेवायचं. कशी चालवतात पण गाडी? हो, हे लोक असंच चालवतात गाडी. वडापाव? हो, ये.
बाळू 2 वडापाव. काय म्हणता वकील साहेब, बऱ्याच दिवसांनी? हो. 2च मिनिटात देतो. आज असं अचानक? हो आनंदी, सॉरी. काल खरं तर रमाच्या फोटोमध्ये मी इतका गुंतलो होतो की हे आपलं वडापाव खायचं राहूनच गेलं. रमाचा फोटोही स्पॉइल झाला आणि ती ऍक्च्युली कालची संध्याकाळच खूप खराब गेली. काय झालं? नाही, मला ना काल असं वाटलं की सगळ्या गोंधळात तुम्ही मला विसरलात. नाही आनंदी, रमाने घरी यावं माझी खूप इच्छा आहे. पण बघ ना, रमाचं पेंटिंग इतक्या उत्साहाने मी गेलो आणि तुझ्याशी मी नंतर धड बोललोही नाही. मनापासून सॉरी. हे घ्या साहेब, 2 गरमागरम वडापाव. माहिती आहे ना, अरे तुझ्या वडापावची टेस्ट काय असते हे दाखवण्याकरता मी खास माझ्या बायकोला घेऊन आलो आज. हो का? मग गरमागरम आहेत, हो दे सावकाश. ये आनंदी, मिरची? तू मिरची खाणार? हो, मला आवडते मिरची. हे घ्या, तुम्ही पण खा. हा. तिखट लागलं तुम्हाला? बाळू, आता पाणी दे ना. राम, पाणी दे मॅडम ना, लवकर. हे जरा. हळू हळू. मला नाही सवय. मी हरलो. तू जितक्या मिरच्या कचा कचा खातेस ना, मला नाही जमणार. पुन्हा येऊ तेव्हा खाऊ. म्हणजे होईल ना हळूहळू सवय? हो, येऊ ना पुन्हा. हळूहळू सवय पण होईल मिरचीची. अहो, घरी पण घेऊन जाऊयात का आईंसाठी आणि ताईंसाठी वडापाव? बाळू, 4 वडापाव अजून पार्सल. लगेच देतो साहेब. हे चिंगीचं ना, हे बर्गर फॅट मला संपवायचं आहे. आज त्याला वडापाव खायला भाग पाडतोस की नाही बघ. आनंदी, काय झालं? नाही, काही नाही. मी चिंगीचा विषय काढला, तू एकदम शांत झालीस. ते तुम्ही रागवणार नाहीत ना? नाही रागवणार. चिंगी आज पण शाळेतनं परत घरी आली. म्हणजे शाळेतनं तिला घरी पाठवलं. अभ्यास केला नव्हता ना तिने? नाही नाही, तसं नाही. शाळेतनं नोटीस आली होती, केस नीट बांधले नव्हते म्हणून. अहो, म्हणजे याआधी पण तिला शाळेतनं घरी पाठवलंय, पण आता तिला ना सवय झाल्यासारखं झालंय. पण फक्त तीच चुकतीये असं नाहीये ना, आपलं पण कदाचित काहीतरी चुकत असेल. वकील साहेब, तुमचे 4 वडापाव पार्सल. थँक्यू. वेलकम. चिंगीच्या बाबतीत काय करावं ना हेच मला कळत नाहीये. आनंदी, चिंगीला नेमकी कशी शिस्त लावावी ना हेच कळत नाहीये. हा विचार जेव्हा जेव्हा मी करतो ना, तिचा चेहरा मला डोळ्यासमोर दिसतो आणि घाबरायला होतं. वाटतं की मी जर हिच्यावर ओरडलो तर ही माझ्यापासून लांब गेली तर. आता बघ ना, तिच्या शाळेतल्या
त्या सगळ्या गोष्टी ती माझ्यापासून लपवायला लागली. मला हे नकोय. चिंगीच्या आयुष्याचा, तिच्या जडणघडणीचा, तिच्या प्रत्येक त्या छोट्या छोट्या गोष्टींचा मला भाग व्हायचा. तो माझ्यासाठी सर्वात जास्त मोठा आनंद आहे. भीती या गोष्टीची वाटते की चिंगीला मी लाडवून ठेवलं तर प्रत्येक गोष्टीला ती गृहीत धरायला लागेल. मला ते नको आहे. बाप म्हणून कमी पडतो मी प्रत्येक बाबतीत. अहो, मला काय वाटतं माहितीये, प्रत्येक पालकाला असं वाटतं की ते त्यांच्या मुलांच्या बाबतीत कमी पडतात, पण तुमचं चिंगीवर खूप प्रेम आहे आणि ते तिला कळतं. आणि शिस्तच लावायची नाही. लावूयात ना आपण हळूहळू. अशी शिस्त लावू की ती लादलेली नसेल, ती तिच्या सवयीचा भाग होईल.